नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की लावण्याने पाजलेल्या औषधामुळे अर्णवला नशा चढलेली असते आणि अर्णव हा खूपच गोंधळ घालत असतो। त्यावेळेस ईश्वरी विचार करत असते की सरांना नेमकं काय झालं आहे, असे का वागत आहेत। तेव्हा अर्णव हा बोलतो, मला कुठे काय झाले आहे, मला तर खूप आनंद झालेला आहे, असं बोलून तो ईश्वरीला मिठी मारतो आणि तेव्हा ईश्वरीला देखील मनोमन खूप आनंद झालेला असतो। त्यानंतर आपण पाहतो गार्डनमध्ये अर्णव पुन्हा एकदा इकडे तिकडे धावू लागतो आणि ईश्वरी त्याला सावरण्याचा प्रयत्न करते, तर ईश्वरी धावून डान्स देखील करू लागतो आणि हा सर्व प्रकार पाहून राजेशला मात्र अतिशय राग आलेला असतो। तो अंजलीला बोलतो, हा काय प्रकार आहे, अर्णव असा विचित्र का वागत आहे। तेव्हा अंजली त्याला बोलते, हे दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये वेडे झाले आहेत आणि हे पाहून मला खूप आनंद होत आहे। तर इकडे आपण पाहतो लावण्याला अतिशय राग आलेला असतो आणि लावण्या स्वतःशीच बोलते, ईश्वरी आज तू सर्वांच्या समोर माझ्या कानाखाली मारलीस, एक दिवस असा येईल ना AR स्वतःहून तुझ्या सर्वांच्या समोर तुला कानाखाली मारेल आणि तुला त्याच्या आयुष्यामधून कायमस्वरूपी दूर करेल आणि हा या लावण्याचा देशमुखचा ARला तुला दिलेला शब्द आहे। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये लावण्य ही कशा प्रकारे आपल्या अपमानाचा बदला घेणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।